तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपला ब्लॉग बिग काय होणार नाही, चॅलेंज पण नाही होणार, कारण आज आपण करणार आहे Q&A व्हिडिओ. Q&A व्हिडिओ या कारणाने करणार आहे, कारण आपले 200 सबस्क्रायबर झालेत. 200 सबस्क्रायबरचा मी Q&A व्हिडिओ ठेवला होता. त्याच्यात मी ते 5-6 दिवसापूर्वी प्रश्न विचारले होते, तरी मला लई जण विचारत होते, "कधी येणार व्हिडिओ, कधी येणार आहे?" तर मी आता काढतोय तो व्हिडिओ. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला अजून एक विचारतो, की तुम्हाला माझे मराठी ब्लॉग आवडतात का हिंदी ब्लॉग आवडतात? ते मला कमेंट करून सांगा. आधीचे हिंदी ब्लॉग लय हे होते. तर बघूया आता कोणी-कोणी कसे-कसे प्रश्न विचारलेत. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आता कोणी-कोणी किती प्रश्न विचारलेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न विचारला आय एम अनुष्का चव्हाणनी. "व्लॉगिंग सुरू केल्यावर तू कुठल्या प्रॉब्लेम्सला फेस केलास?" तसे मला लई प्रॉब्लेम येतात, की कंटेंट काय बनवायचा, कसा व्हिडिओ काढायचा, कुठं व्हिडिओ काढायचा, व्हिडिओची लोकेशन काय, कधी व्हिडिओ काढायचा. परत ते 2-3 दिवसाचा गॅप पडला तर लय जण विचारतात, "YouTube बंद केलं का? हे केलं का? ते केलं का?" तसे लयच प्रॉब्लेम येतात. तसेच जसं की क्राउडमध्ये गेल्यावर पण लय हे होतं. असे लय प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. पण आता काय व्लॉगिंग चालू केलीत म्हणल्यावर आता करायलाच लागते सगळं. तर काय नाही आता येतात थोडे प्रॉब्लेम्स. तर यांना आता फेस करता येते, जाऊ द्या आता. तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. श्रवण खराबी यांनी काँग्रेस टाकलंय. कारण 200 सबस्क्रायबर झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रॅच्युलेशन टाकलं असेल. तर त्याला थँक आता पुढचा प्रश्न विचारलाय सुशांतनी. आपका वीडियो बहुत अच्छा लगता है और आपका 1 लाख सब्सक्राइबर होगा तो मेरे से मिलना आना प्लीज. तर याच्यासाठी मी हिंदीत बोलतो जरा, कारण याने हिंदीत मेसेज टाकलाय. तर भाई आप जिधर भी रहते होंगे, मेरे को पता नहीं आप किधर रहते हो, मेरे को मैसेज करो कि आपका एड्रेस बताओ किधर रहते हो, देखता हूँ एक बार, इधर ही होगे तो पास में तो आ सकता हूँ। अगर जब 1 लाख सब्सक्राइबर हो गए तो आप जो कौन से भी राज्य में रहते होंगे उधर मैं आ जाऊंगा देखते। तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न टाकलाय आपल्या ईशान खराबीने. त्यांनी टाकलंय ग्रेट जॉब. तर त्यांनी ग्रेट जॉब टाकल्याबद्दल थँक तर जाऊ द्या आता ह्या अर्धे प्रश्न सोडून. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे मंतोष मंतोष नावाच्या आयडीने. तर त्याच्यावर त्यांनी टाकलंय, त्याला म्हणलं तुम्ही प्रश्न विचारा. तर त्यांनी प्रश्न नाही टाकला, त्याने मला गिफ्ट बॉक्स टाकला एक. तुम्ही बघू शकता कोपऱ्यात दिसत असेल तुम्हाला त्याची आयडी. त्याने गिफ्ट बॉक्स टाकलाय. म्हणजे मला त्याला एकच म्हणायचं, मी प्रश्न विचारायला लावला होता, गिफ्ट नाही. तर जाऊ द्या, त्याने गिफ्ट दिल्याबद्दल त्याला थँक तर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न दिलाय सिद्धांत कडने. भाऊ आपण तर व्लॉगच बघत नाही. तर व्लॉग बघूया नका बघू, मला काही फरक पडत नाही. तुम्ही बघितला, नाही बघितला मला काही फरक पण पडत नाही. तरी तुम्ही प्रश्न विचारला, मला उत्तर दिलं. तर जाऊ द्या. पण मी तुम्हाला एक सांगतो. हा हा आता हे म्हणजे ब्लॉग बघायला नक्की येणार हा ब्लॉग. हा ब्लॉग नक्की बघायला येणार, कारण त्याला कळेल लगेच, की याने काय पाठवलंय, काय आपल्याला उत्तर काय दिलंय. तर जाऊ द्या, त्या विषय सोडून. तर आता पुढचा प्रश्न विचारलाय संग्रामकडनी. त्याने टाकलंय, "काय करतो?" तर गाईज मी व्लॉगिंगबद्दल प्रश्न विचारला होता. मी त्याला असा टाईमपास म्हणून प्रश्न नाही विचारला. आस्क मी अ क्वेश्चन असं. पण जाऊ द्या, आता त्याने दिलंय काहीतरी, त्याला कळत नसेल त्याच्यामुळे त्याने काहीतरी टाकलं. तर जाऊ द्या. तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे निखिल मस्कीने टाकलाय. त्यांनी प्रश्न नाही टाकला. त्यांनी नाईस टाकलंय फक्त. नाईस. त्याला वाटते व्लॉग आवडले असतील आपले, त्याच्यामुळे त्यांनी नाईस टाकला असेल. तर त्याला पण प्रश्नाचे उत्तर दिल्याबद्दल. सोहम जोगदंड ह्याने टाकले माझ्यासाठी एक सॉन्ग. तर अरे बाबा, तुझा सॉन्ग बिंग दे सोडून, तुला इथं व्हिडिओत एक सॉन्ग लावून टाकतो आणि तुला वाटते एक पर्सनलमध्ये मेसेजमध्ये सॉन्ग टाकतो. तुला हे काय असेल साधे प्रश्न होते, व्लॉगिंगबद्दल प्रश्न होते आणि तुम्ही सॉन्ग आणि ते विचारताय म्हणल्यावर काय. तर जाऊ दे आता. आता पुढचा प्रश्न आहे स्वराज के पासून. इज इट युअर अर्निंग जर्नी स्टार्ट ऑन YouTube? तर माझी अर्निंग जर्नी अजून स्टार्ट नाही झालेली. ते प्रमोशन ते त्याचे थोडे पैसे आले होते, पण ते सांगू नाही शकत, कारण YouTubeचे रूल्स आहेत ते. तर जाऊ द्या. फक्त भाई व्लॉगिंग जर्नी 1K सबस्क्रायबर नाही तर 500 सबस्क्रायबर झाल्यावर चालू होणार आहे. म्हणजेच अर्निंग चालू होणार आहे माझी. तर लवकरात लवकर 1K आणि 500 सबस्क्रायबर पूर्ण करून टाका. तर आता चला पुढच्या प्रश्नावर जाऊया. पुढचा प्रश्न टाकलाय ऑफिशियल श्री. नाईस ब्रो, कीप इट अप. तर धन्यवाद असं सांगितल्याबद्दल. मला कळतं की लोकांना माझे व्लॉग आवडतात का नाही का काय. तर तुला आवडतं ते मला कळलं आता. म्हणजे आता कळतंय मला असं की लोकांना माझे व्लॉग आवडतात का काय. तर चालतंय. आता पुढचा प्रश्न बघूया. कडक्रांती. छान व्लॉग बनवतोस तू. व्हॉट डिफिकल्टीज यू फेस व्हेन यू मेकिंग व्लॉग्स? तर व्लॉग बनवताना पहिलाच प्रश्न तो होता. तर व्लॉग बनवताना मला तर खूप डिफिकल्टीज येतात. जसं की व्लॉग कसा बनवायचा, काय करायचं, कंटेंट कुठून शोधायचं. आधी मी रेग्युलर व्लॉग बनवायचो, म्हणजे डेली व्लॉग. तेव्हा डेली व्लॉगला मला एवढं हे कंटेंट शोधायला लागायचं. काहीही कंटेंट बनवायचो. जो जो म्हणजे असं सेन्सलेस कंटेंट बनवायचो काही पण. जे मनात येईल ते बनवायचो. तर आता थोडं मी हे केलं, म्हणजे 1-1, 2-2 दिवसाला रील ते
व्हिडिओ अपलोड करतो त्याच्यामुळे थोडं कंटेंट सापडायला पण वेळ वेळ लागतो. तर त्याच्यामुळं मला लई प्रॉब्लेम्स येतात. तुम्हाला पहिलंच सांगितलंय. तर आता पुढचे प्रश्न जाऊया. आशुतोष जोरीनी हे केलाय. त्यांनी प्रश्न नाही टाकला. त्यांनी इमोजी टाकलेत. इमोजी टाकल्याबद्दल ते तरी चांगले आहेत, जाऊ द्या. पण बाकीच्यांगत नाही, की हे येड्यागत काही टाकतात. तर चला जाऊ द्या. पुढचा प्रश्न बघूया. गर्लफ्रेंड सोबत व्लॉग कधी येणार? अरे काही काही टाकणार रे बाबा. असं कोण नाही आपल्याला असा व्लॉग पण येणार नाही कधी. तर ते पण जाऊ द्या. आता द्या सोडून तो विषय. तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे आदर्शकडून. व्हॉट इस द रिझन टू स्टार्ट व्लॉगिंग? तर रिझन काय नाही. असं मी दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या. तर दिवाळीच्या सुट्ट्या वाया जात होत्या. मग मी म्हटलं जाऊ द्या. काहीतरी काहीतरी करू क्रिएटिव्हिटी काहीतरी. तर क्रिएटिव्हिटी करून मी व्लॉगिंग चालू केली. व्लॉगिंग चालू करून मी YouTubeला टाकत नव्हतो. टाईमपास म्हणून माझ्याकडेच ठेवायचो. नंतर मला 3-4 रील आल्या. ते आपण जे करायला लागतो तेच रील येतात Instagramवर. तर मला रील आल्या व्लॉगिंगच्या म्हणजे असे YouTubeवर अपलोड कर हे ते. मग मी YouTubeवर अपलोड केले. YouTubeवर अपलोड केले तेव्हा कुणालाच माहित नव्हतं. 5-6 व्हिडिओ अपलोड केल्या. कुणालाच माहित नव्हतं. नंतर मग Instagramवर अकाउंट उघडले. Instagramवर अकाउंट उघडल्यानंतर एका मित्राला माझी रील गेली. मग त्याने रील गेली ते एका मित्राला त्यांनी सगळ्यांना सांगितलं. मग सगळ्यांना सांगितलं घरच्यांना पण माहित नव्हतं. नंतर घरच्यांना ती माझी एक व्हिडिओ YouTubeची सजेशनला आली. सजेशनला आल्यानंतर त्याच्यावर बघितलं हे तर आपलंच आहे. मग तेव्हा दाबून बघितलं तेव्हा कळलं मग मी व्लॉगिंग करतोय. मग मी Instagramवर पब्लिश केलं की माझे व्लॉग्स की मी व्लॉगिंग करतोय म्हणून. मग आता 200 सबस्क्रायबर झाले होते. तर आता पुढचा प्रश्न जाऊया. तर पुढचा प्रश्न परत त्यानेच विचारलाय, "व्हाय यू स्टार्टेड व्लॉगिंग?" तर आता त्याचं उत्तर सांगितलं. तर जाऊ दे आता त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. तर आता पुढचा प्रश्न आहे साध्याकडून Instagramवर एक कोलॅबोरेशन देणं. तर कोलॅबोरेशन द्यायला मला काय नाही कारण माझी पर्सनल Instagram अकाउंट आहे ते. Instagram अकाउंटला आता कोण पर्सनल Instagram अकाउंटला दुसऱ्याचं कोलॅबोरेशन कोण उचलीन का? नाही ना. मग तरी मी तुला देईन कोलॅबोरेशन 1-2 तास तरी ठेवेन, मग नंतर काढून टाकेन. तर ते कोलॅबोरेशनचा त्या विषय सोडून आता पुढचा प्रश्न आहे अनिकेतकडून. ब्लॉग जर्नी कसं काय चालू केली? तर ब्लॉग जर्नी मी सांगितलंय जे दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या. दिवाळीच्या सुट्ट्या चालू होत्या. कंटाळा येत होता म्हणून म्हणलं चला ब्लॉग चालू करू. आणि ब्लॉग करता तशी एडिटिंग पण होती. तसं मला थोडी एडिटिंग आवडते त्याच्यामुळे म्हटलं एडिटिंग पण करून टाकू तशीच. तशी अजून थोडी चांगली एडिटिंग शिकतो आणि तेव्हा ते तुम्हाला आता व्लॉगमध्ये पण दिसेल की माझी कशी एडिटिंग आहे. आता ते टेक्स्ट पण ॲड करत जाईन थोडं काहीतरी बघू. थोडं अपग्रेड करू एडिटिंगला. तर आता चला, तर आता पुढचा प्रश्न आहे संचिताकडून. तर पहिला प्रश्न आहे तिचा दादा तुझं YouTube इन्स्पिरेशन कोण आहे? तर YouTube म्हणजे मी बघून शिकलोय. तो श्रीमान लेजेंड तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्याचे व्लॉग्स मी बघत होतो आधी. तो हिंदी प्लस मराठी मिक्स करत होता. तर त्याचे व्लॉग्स बघून मला थोडं वाटलं हां, करावं व्लॉग्स टाकावं म्हणून. मग मी टाकायला लागलो व्लॉग्स. तर आणि त्यांनी वाटते आता गेमिंग आणि त्याचे 5-6 अकाउंट आहेत. श्रीमान लेजेंड इज लाईव्ह काहीतरी असे 3-4 अकाउंट आहेत. तर त्याने आता 3-4 अकाउंट उघडले. तसे मी पण उघडणार आहे आता गेमिंग-वेमिंगचे जरा पैसे-बिसे घेतल्यावर. तर आता जो दुसरा प्रश्न आहे, तू प्रँक व्हिडिओ कधी टाकणार आहे? तर प्रँक व्हिडिओ आम्ही काढतोयच. तरी आमची आता प्रँक व्हिडिओ पण चालू आहे. आम्ही व्हिडिओ काढतोय दररोज, पण ते टाकायला थोडा वेळ लागतो. एडिटिंगला पण वेळ लागतो. त्याच्यामुळे थोडा वेळ घेतोय मी. आणि मग रेग्युलर व्हिडिओ दिसतील 2-2, 3-3 दिवसाला तुम्हाला. तर आता आपले पुढचा प्रश्न आहे कुणालकडून न्यू कंटेंट कोणता आहे? न्यू कंटेंट ह्या व्हिडिओ नंतर आईस्क्रीमचा आहे. चीप आईस्क्रीम व्हर्सेस एक्सपेन्सिव्ह आईस्क्रीम. ह्या व्हिडिओ नंतर 30-2 दिवसात लगेच अपलोड केले जाईल. तर चला आता पुढचा प्रश्नावर जाऊया. यशराज जाधवनी "व्हेन वी मे सी युअर 1 मिलियन सबस्क्रायबर?" तर 1 मिलियन सबस्क्रायबर होणं ते अजून 3-4 वर्ष लागतील त्याला. झाले तर झाले. नाहीतर 1 लाख वरच हे होईल. तर आता तुम्हाला दिसतील तरी कधी ना कधी 1 मिलियन. तर बघूया आता कधी होतंय. तर तुम्ही जर असा सपोर्ट करत राहिले तर लवकर होऊ शकतात 1 मिलियन. तर आता पुढचा प्रश्न आहे विराज केनी केलाय. "व्हाय यू हॅव स्टार्टेड द YouTube? व्हॉट इस द रिअल मोटिव्ह बिहाइंड इट?" तर YouTubeला मी त्या हे प्रश्न आता 3-4 जणांनी विचारून झालाय, की YouTube का चालू केलं? YouTube ते सांगितलं आता दिवाळीच्या सुट्ट्या होत्या, मग तेव्हा ते घरी बसल्या-बसल्या कंटाळा येत होता. म्हणून असं टाईमपास म्हणून चालू केलं. मग चालू केलं तर रिअल मोटिव्ह तर काही नाही आपलं. टाईमपास म्हणून असं चालू केलं होतं. तर आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. साई पाटीलने केलाय, "ऑकवर्ड नाही होत का व्लॉग्स काढायला जास्त गर्दीमध्ये?" तर गर्दीमध्ये काढायला लय हे वाटतं इरिटेटिंग कारण आपल्याला लय जण बघत असतात. आत्ताच तुम्ही तो मार्टचा व्लॉग बघितला असेल मार्टचा. मार्टचा व्लॉग बघितला असेल त्याच्यातच आम्हाला 5-6 जण बघत होते काय करतात ही नक्की. आणि 5-6 जणांनी विचारलं आम्हाला, "काय काढतोय तू नक्की? व्हिडिओ कसले काढतोय काय?" पण ते म्हणतात, चांगलं काढतोय." पण काही-काही जण असतात हे काय असे येड्यागत व्हिडिओ काढते की आम्हाला घेऊ नको. आम्ही कसं काय आलो त्या व्हिडिओ असं तसं. मग ते जाऊ द्या. ते आता आम्ही व्हिडिओ काढतो तेव्हा 10-15 जण मला बघतात.
की काय करतोय हा, काय नाही काय नाही. तर जाऊ दे, तो विषय द्या सोडून. आता पुढचा प्रश्न आहे, ललिसानी केलाय. हु इज युअर इन्स्पिरेशन इन दिस जर्नी? तर ह्या जर्नीमध्ये मला कोणी इन्स्पिरेशन नाही, कारण सगळे मित्र मला सपोर्ट करतात फुल टू फुल. कारण व्हिडिओ व्हिडिओ काढायला सगळे असतात. एक फोन केला कंटेंट करायला लगेच येतात. परत माझ्या घरच्यांचा फुल सपोर्ट आहे, तर त्याचं काही नाही. तर चला आता पुढचा प्रश्न आलाय. मागाडे वंशनी त्याने काय इमोजी इमोजी टाकलाय, एक हार्टचा आणि 100%. तर त्याने इमोजी टाकल्याबद्दल त्याला थँक्यू. तर आता पुढचा प्रश्न आहे रुद्राकडचा. तर रुद्राकडचा प्रश्न असा आहे की, दादा आम्हाला व्लॉग व्लॉग दादा आम्हाला कधी घेता व्लॉग मध्ये? तर व्लॉग मध्ये घ्यायला आता काय मी तुमच्या घरी येऊ का व्लॉग व्लॉग काढायला, की हा बघा रुद्र आहे, हा बघा आहे, तुम्ही इकडे येत जा आमच्या पैसे तुम्ही फोन करत जा. जर घरी नसताल तर मग तेव्हा मी ब्लॉग मध्ये घेईन, तो आमच्या संग असेल तेव्हा मी ब्लॉग मध्ये घेऊ शकतो ना. तर चला आता पुढच्या प्रश्नावर जाऊया. हर्ष बोडकेने टाकलाय, मला ना तुमचे व्लॉग अत्यंत खूप आवडतात. तुम्ही जे प्रयत्न करत आहेत ते ही आम्हाला खूप आवडतात. तर ते प्रयत्न आज तुम्हाला आवडत असतील, मग मला कळतं. असे असे कमेंट आले मला कळतं की तुम्हाला माझे ब्लॉग बिग आवडतात, की तुम्ही ब्लॉग बघताय म्हणून ब्लॉग आवडतात तुम्हाला. तर तुम्हाला अजून असे बघण्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा, कंटेंट काय बनवलं पाहिजे, कधी काय बनवलं पाहिजे. म्हणजे तुमचे आवडते कंटेंट सांगा, तुम्ही बघितलेले व्लॉग्स बिग्स काय कोणाचं काय बघितलेलं. व्लॉग्स पण सांगा, चॅलेंजेस पण सांगा, प्रँक व्हिडिओ पण सांगा. आम्ही करत राहू. तर पुढचा प्रश्न आहे श्रेयस बाणेकरकडून. भाऊ एक नंबर नाद कर, पण तनिष ब्लॉगरचा कुठं? दुसरा सौरभ जोशी. अरे बाबा, सौरभ जोशी त्याची माय माय कंपॅरिझन नका करू. आपल्याकडे ब्लॉग बघत जा. तुम्ही असे कमेंट करता हो, मला लगेच कळतं की ब्लॉग तुम्हाला आवडतात म्हणून, ब्लॉग तुम्ही बघता म्हणून. तर आता जाऊ द्या, तो विषय द्या सोडून. ब्लॉग बघतात जी लोक बघत नाही त्यांचा त्या विषय सोडून. तर पुढचा प्रश्न आपल्याला केलाय खराब विवेकनी. जयचा बर्थडेचा ब्लॉग डिलीट कर रे. तर जयचा बर्थडेचा ब्लॉग डिलीट केल्यावर जय मला बोलून तू डिलीट का केला? परत जय मला बोलून मी एवढे लांबून आलो गुजरातला आणि तुला बोलावलं बरं ब्लॉग काढायला. तर त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे, नको करायला डिलीट. जय तू जर बघत असशील ही व्हिडिओ, तर जय त्या विवेकला सांग की नको म्हणून असं डिलीट कराय. तर आता जाऊ दे, पुढचा प्रश्न बघूया. कृष्णा कुठे? कृष्णा कुठेने टाकलं, युट्यूबची लिंक दे ना बाई तुमची. तर युट्यूबची लिंक तुला डीएम टाकतो, मी डीएम मध्ये टाकतो तुला युट्यूबची लिंक. लवकर मी आता टाकतो, थोड्यात ही व्हिडिओ गेल्यानंतर टाकतो तुला लिंक. नाहीतर आज तुला माझी स्टोरी दिसत आणि तिथे त्या स्टोरी मध्ये पण लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सबस्क्राईब करू शकतो. तर काही आजची व्हिडिओ ही लय मोठी झालेली आहे. तर आजची व्हिडिओ एवढीच. जर ज्यांचे प्रश्न राहिले असतील, लय जणांचे प्रश्न राहिले मला माहिती आहे, पण ते जाऊ द्या, आता ते मी घेऊ नाही शकत कारण व्हिडिओ लय मोठी झाली आणि काही काही सिमिलर प्रश्न होते. तर जाऊ द्या, आता लय लय झाले व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओ एवढंच. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये.